गाडी फुल झाले आपली. हे लाव ना. 4,442 लिटर बसले. गाडी हलवून पूर्ण. दादा याच्यातले पैसे 4,500 रुपये दे. 4,500 ठीक आहे दादा. कॅश आहे. गाडी फुल झाली आपली. आता निघूया इथून. आता मी वाकड ब्रिज जवळ आहे आणि हवा भरायला थांबलो आता इथे. पेट्रोल तर टाकले आम्ही. हवा भरणार आहे आणि निघणार आहे. कारण रोडमध्ये काही प्रॉब्लेम नको म्हणून हवा चेक करतो सगळी. ऑलरेडी आहे हवा, फक्त चेक करायचे. आणि इथून पुढे गेल्यावरती आपल्याला मुंबई बेंगलोर हायवे लागणार. त्या हायवेने आपण स्ट्रेट जाणार आहे. झोप पण नाही झाली माझी. झोपायचं ट्राय केलं पण झोप नाही आली मला. त्याच्यामुळं आणि मला एकट्यालाच गाडी येते, बाकी कोणाला नाही. मला चालवायला लागणार लास्टपर्यंत गाडी. बघूया प्रवास कसा होतोय. हे ऑलरेडी बसलेत सगळे. आणि आपण आता ट्रिप पण रिसेट मारतोय. आता 16.1 ॲव्हरेज दाखवतोय आणि रेंज 489 आणि फुल आहे गाडी आपली. आता रिसेट केलं आहे आपण. ॲव्हरेज पण कळेल आपल्याला. आपली गाडी स्मार्ट हायब्रिड आहे. आता ॲव्हरेज किती पडते बघूया आपण गाडीला. निघालोय आता आपण. मी सगळ्यांना टॅग केला. आता पोचलो आम्ही नवले ब्रिजला आणि वाजलेत किती 12:11. आता आहे आम्ही नवले ब्रिजला आणि मायलेज दाखवते आपल्याला 25चं. आता आपण पोचलोय कात्रज टर्नरला आणि समोर बघा टर्नर आहे आपल्या. आता फर्स्ट टोल लागलाय खेडशिवापूरचा आणि आपलं रनिंग थोडंच झालं. आता आपण पुण्यातून जस्ट बाहेर पडतोय. आता कटू दे रे देवा. आम्ही आताच रिचार्ज केलाय. आता वाजलेत 1:15 आणि आपण पोचलोय खंबाटकी घाटात. जस्ट आपण चढायला चालू केलंय घाट. आणि अजून कोण झोपलं नाही. ना सँडी, ना मम्मू, ना वहिनी. सगळेच जागे. आणि त्यांना भीती होती की नाही का घाट म्हणून सगळे जागे. जाऊया आता घाट चढायला. आत्ता आपण पोचलोय वेळात. दादा झोप आले. दादाला आले का? बाहेर थंड आहे. बाहेर थंड आहे. पोचलोय आपण वेळात आणि चहा प्यायला थांबलो आम्ही सगळे. हाय सँडी. नाही दिसत. थंडी खूप वेळ येतं. पुण्यापेक्षा जास्त थंडी आहे. हा मग थंडी किती? टी ब्रेक हा. सो व्हेरी कोल्ड टू कोल्ड. सँडी बोलत होता AC रूम पाहिजे तिकडे. नाही आहे एवढी. आता इथून आम्ही स्टॉप घेईल कराडमध्ये. कराडमध्ये घर आहे माझं. मग कराडमध्ये थांबलेलो आम्ही आणि तिथून पुढची जर्नी करणार आहे आम्ही.
बघूया आता वेळी. आता आपण पोचलोय आणेवाडीला, सातारच्या मागे आपण. आणि आता वाजले 2. मागच्या याला टोलला आपला टोल कटला नाही, आपण डबल पैसे घेऊन निघून आलोय. ते कटतोय का नाही बघूया. आता आपण साताऱ्यात पोचलोय आणि वाजलेत 2:30. आता इथून कराड 50 किलोमीटर आहे फक्त. सँडी झोपलाय मागे आणि मागे कोयनी आणि दादा अजून जागे. दादा वाट बघतो मी कधी पुढे येतोय त्याच. इकडे मी तुझं दाखवतो. हे बघ मम्मू कशी बसले मांडी घालून, बिना मेकअपची. मस्त दिसते बिना मेकअपची पण. आणि आपल्या गाडीने मायलेज दिलंय 24चं. विथ फुल लोड आहे. 5 जण आहे आम्ही, बॅग पण आहे गाडीत. आता आपण पोचलोय तासवडेला. कराड इथून 14 किलोमीटर आहे फक्त. आणि आता वाजले 3 रात्रीचे. आपल्या गाडीचं मायलेज बघू शकता तुम्ही. आपल्या गाडीचा फास्टॅग स्कॅन नाही होत म्हणून मोबाईलनी करायला होते प्रत्येक टोलनाक्यावरती. तेव्हा मायलेज 25 kmpl. आम्ही कराडमध्ये 3 वाजता पोहोचलो. माझा पण स्विच ऑफ झाला आणि मम्मूचा पण स्विच ऑफ झाला. 2 तास थांबलो आम्ही तिथे. आता 5 वाजता निघालो आम्ही इथून. आणि आता टोल आलाय कुगनोळी म्हणून आहे, तो पास करतोय आम्ही. आणि इथून गोवा दाखवतोय अजून किती दाखवतोय, 167 किलोमीटर. 9:30 पर्यंत पोहोचेन आम्ही. आणि आता हा टोल आलाय. ते फूड कोर्ट आहे कर्नाटकचा, बंद आहे आता सगळं इथे. आणि तुला माहिती का सँडी, इथे पेट्रोलला स्वस्त आहे आपल्यापेक्षा 5-10 रुपये. आपलं ऑलरेडी रेंज आहे तशीच आहे ना. आता आपण हायवे सोडलाय आणि निपाणीतून पुढे आलोय घाट चढून. आणि आता हे बघा सिंगल लेन लागलाय आपल्याला रोड. इथून गोवा 150 किलोमीटर आहे आणि आंबोली 73 किलोमीटर आहे. पण सगळा रोड असा असणार आहे. जातोय आता आम्ही. दादा फक्त जागा मागे सगळे झोपले. आता वाजलेत 7 वाजत आलेत आणि उजेड पडलाय बघा. आणि मला वाटतं आंबोली इथून 30 किलोमीटर आहे. रूट बघा कसा आहे आता. एकदम अजून तर रोड चांगला आहे. मॅपला तर दाखवते खराब रोड आहे थोडा. 119 किलोमीटर राहिले आमची लोकेशन. तर चांगला नाश्त्याला भेटलं तर थांबणार आहे आम्ही आणि मग पुढचा प्रवास करणार आहे. आम्ही आलोय आता आजरा मार्गे. आणि रोडची कंडिशन बघा तुम्ही. 1 तास झाला आम्ही असंच येतोय. जे कोणी आजरा मार्गे यायचा विचार करतोय त्यांनी कोल्हापूरच्या साईडहूनच जावं, नाहीतर ह्या रोडने यावं लागेल. अशीच कंडिशन आहे. 1 तास झाला. रनिंग पण कव्हर होत नाही. आणि हे बघा पूर्ण गाडी. सँडी झोपून उठलाय आताच. आता मी पोचलोय आंबोली घाटात. पण संदेश आणि वहिनी काही उठणं झाले बाहेर बघायला. मला व्ह्यू दाखवतो. हे बघा
चाललेत सगळे, कारण रोड पण खराब होता. मी सँडी बघ ना तिकडे, रोडच्या पलीकडे बघितलंस का तू? फोटो काढायला मस्त आहे तिथं, माहिती का? रोड बघू दा, हो तिथं स्पॉट आहे बघायला. सुपर कोल्ड. हे बघ, म्हणून तर तुला उठवत. जास्त आहे, झूम कर. ए बच्चा पार्टी. छोटे सगळे पिल्लं. काय खायला पण बिस्किट आहे का आपल्या जवळ? केवढंच आहे ते, चिप्स पण संपले ना. दिन धरून चालायचं काय नाही. दादा वॉटरफॉल आहे इथं ना आंबोलीचा. हे मागं पण ते नको दाखवू, water- लेफ्टला दाखवू. काय नको, उतरायला नको. पण आता वॉटरफॉल नाही आहे ना. पाणीच नाही आता. पावसाळ्यात- थोडं आहे, एकदम थोडे बघ त्या पावसाळ्यात साईडला. मजा येते ना. तिकडे इकडे मग ह्या साईडला. दिसलं रे. बघ समोर कसं. चला. एवढं छान पावसाळ्यात जास्त येतं. हे पावसाळ्यात बघ. हा फ्रेश वाटते रे, जरा काच उघडलं वाटते. पिल्ली घेऊन चालले का तुम्ही? हे बघ आला अंगावर. हे गाडीत घुसून नको येईन तो जवळ. एकाच्या गाडीत घुसला होता डायरेक्ट. गाजर ए तेरे नाम बघ ना इकडं. ए, घ्या घ्या याला गाडीत घ्या. माकड गेलं. माकडाला द्या. माकड खाली गेलं बघ. सँडी. आता घाट उतरलाय, आम्ही सावंतवाडीत आलोय. इथून जवळ आहे आता आपल्याला, जास्त नाही लांब. हे इथे फोटो काढायचं का? कोण नाहीये गाडी लावून. पुढचं घे पुढचं. कसला भारी येईल फोटो. चल चल पहिलं- थांबू साईडला. विशाल पहिलं पोचू आपण रूमवर. विशाल, पहिलं आपलं अरे. कसं ओ, हे तर ड्रायव्हिंग. सुपारीची झाड आहेत. पुढे इथं ना. आता लागलोय आम्ही मुंबई गोवा हायवेला. जस्ट सँडी समोर बसलाय. आता इथून दाखवते 34 किलोमीटर आमची लोकेशन. अशी रोड कंडिशन पाहिजे कमीत कमी. ते मागचं दाखव मग मुदर. मी थोडी गाडीला नाही का रन करतो, जरा मज्जा घेतो जरा हायवेची. हे नवीन आता एअरपोर्ट चालू झालाय म्हापसामध्ये. म्हापसा दाखवलं होतं. फायनली आपण पोहोचलोय. आता फक्त 3च किलोमीटर आहे. लेफ्टला जायचं डायरेक्ट. आपण रूमचा ऍड्रेस टाकलाय जिथे आपण बुक केलं. आणि सँडी पुढे झोपलाय, त्याच्यामुळे मागून दादा शूटिंग काढतोय. जाऊया आता रूम वरती. आपली लोकेशन आता फक्त 1 किलोमीटर राहिले. आणि खुशी बघा, खुशी मागे खुशी बघा, इथे नसली तर. एक स्माइल. फेक स्माइल, फेक स्माइल आहे ना. किती छान दिसतं बघ, आजूबाजूला ट्री आहेत. छान दिसतं. पूर्ण काढा. इथून आज जायचं आपल्याला. इथून कुठे? वरतून